So, after three butterflies, your next poem is Best Friends. ओके, आत्ता तुम्ही 4th स्टँडर्डमध्ये आहे, होय की नाही? मग तुमचं ऑलरेडी एक कोण ना कोणतरी बेस्ट फ्रेंड असेलच ना, ज्यांच्याकडून तुम्ही तुमचं क्लासमध्ये जर क्लास मिस झाला असेल तर नोट्स सगळे लिहून घेतलेले असतात. तुमच्याकडे कोणीतरी चॉकलेट्स दिला तर मग तुम्हाला असं वाटतं की त्यांच्याबरोबर थोडंसं शेअर करावं, एक तुकडा तरी शेअर करावं असं वाटत असेल. तसंच हे पोयम तुमच्या बेस्ट फ्रेंड्सबद्दल सांगते. कोण असते हा बेस्ट फ्रेंड बघूया. इट टेक्स ए फ्रेंड टू पिक यू अप वेन यू फॉल. या केव्हा तुम्ही पडताना, वेन यू फॉल म्हणजे जेव्हा काहीतरी होऊन पडलेलं असता किंवा काहीतरी त्रासात असता तुम्ही, तेव्हा तुम्ही अनसक्सेसफुल वाटत असता, त्यावेळी तुम्हाला उचलून धरायला एक फ्रेंडचं गरज असते. बरोबर आहे ना? एक साधा फ्रेंड जस्ट तुम्हाला पडलेलं असतं ना, त्यांनी तुम्हाला उचलू शकते. देन इट टेक्स ए गुड फ्रेंड टू पिक यू अप अँड वाईप अवे द टीयर. जर तुमचं फ्रेंडशिप चांगलं असेल, एकदम छान असेल, तर तो फ्रेंड काय करतोय, तुम्हाला पडलेलं असताना तुम्हाला उठवतोय आणि तुमचं डोळे पुसतोय. जर तुम्ही दुःखात असाल तर तो बेस्ट फ्रेंड येऊन तुमचा डोळे पुसतोय. मग बेस्ट फ्रेंड काय करतोय? बेस्ट फ्रेंड, इट टेक्स ए बेस्ट फ्रेंड टू लाफ इन युअर फेस. बेस्ट फ्रेंडचं काम काय असते की बेस्ट फ्रेंडच असा व्यक्ती असतोय जेव्हा तुम्ही रडत असताना सुद्धा तो तुम्हाला हसवू शकतोय, स्वतः हसून. असे असतात बेस्ट फ्रेंड्स, हो की नाही? आता तुम्ही विचार करा, कोण असेल तुमचे बेस्ट फ्रेंड जे तुम्हाला त्रासात उचलतोय, तुमचे डोळे पुसतोय आणि तुम्ही रडत असताना तुम्हाला काहीतरी गंमत करून हसवतोय. ओके, सी यू फ्रेंड्स, बाय बाय.